हे फोटोज, हे व्हिडिओज, हे माझ्या आयुष्यातील असे काही क्षण आहे जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी हा नर्सिंगचा क्लास जॉईन केला. ॲक्च्युली माझी आधीपासूनच इच्छा होती की मी टीचिंग फील्डमध्ये किंवा नर्सिंग फील्डमध्ये काहीतरी एज्युकेशन घ्यावं. आणि लकीली मी दोन्ही फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं. मी टीचिंग फील्डमध्ये पण एज्युकेशन घेतलं आणि मी नर्सिंग फील्डमध्ये पण एज्युकेशन घेतलं. नर्सिंग फील्डमध्ये माझा कोर्स जरी छोटा असला, त्या मानाने छोटा असला, तरी मी बऱ्याच काही गोष्टी या कोर्समधून शिकले. आणि माझ्यामध्ये ॲक्च्युली डेअरिंगच नव्हती की मी पेशंट बघायलासुद्धा कुठं जात नव्हते. कोणी ॲडमिट असलं मी जात नव्हते, कारण ते सलाईन वगैरे ह्या गोष्टी मला बघूनच भीती वाटायची. आणि भीतीच नाही, त्या गोष्टी म्हणजे कोणाला विश्वास बसणार नाही ह्या गोष्टी मला रात्री स्वप्नात यायच्या की हे असं सगळं माझ्यासोबत झालं, असं व्हायचं माझ्यासोबत. त्याच्यामुळं मी खूप घाबरायचे या गोष्टींना. पण मग माझ्यामध्ये या क्लासमुळे एक डेअरिंग आली जी येणं खूप गरजेचं होतं. कारण एवढं हळवं मन आत्ताच्या काळामध्ये तरी योग्य नाही आहे. त्याच्यामुळं हे सगळं मी बघायला शिकले. माझ्यामध्ये एक डेअरिंग आली आणि जी माझ्यातली मी हरवलेली होती, जी अल्लड नादान मी स्कूलमध्ये असताना होती, ती सगळी मला परत भेटले. आणि मला खूप चांगले फ्रेंड्स भेटले. आणि माझ्यासोबत या 4-5-6 महिन्यामध्ये खूप गोष्टी अशा घडल्या ज्या आपण रिकव्हरी टाईप म्हणू शकतो. कारण खूप गोष्टींचा मी लॉस करत गेले होते. माझ्या एक हॅबिट्स, माझ्या इच्छा, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्या आपोआपच होत होत्या. कोणी केल्या असं कोणाला ब्लेम नाही करत मी या गोष्टीवर, पण त्या आपोआपच होत होत्या. कारण लग्न झाल्यावरती आपण नादान वागू शकत नाही. नवऱ्यासमोर पण नाही, कोणासमोरच नाही. आपण नादान वागू शकत नाही. आपल्याला समजदारच वागावं लागतं. पण आपल्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे ते कुठंतरी हरवून जातं. ते फक्त आपल्या फ्रेंड्ससमोरच बाहेर येतं. आणि या क्लासमुळं किंवा या जॉबमुळं मला खूप चांगले फ्रेंड्स भेटले, ज्यांच्यासमोर मी पूर्ण जशी आहे तशी वागू शकते. आज पण मी त्यांच्यासमोर कोणत्या गोष्टीला काही बोलायला किंवा कोणत्याच गोष्टीला असं लाजणार नाही. म्हणजे असं आपण वयाने मोठे होऊन जातो, पण मग आपल्यातला जो नादानपणा राहतो ना, तो जिवंत ठेवायला पाहिजे ॲक्च्युली सगळ्यांनीच. आणि मला हे सगळं या क्लासमुळं आणि या जॉबमुळं शक्य झालं. प्रत्येकाची स्टोरी वेगळी वेगळी असते, प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे वेगळे असतात. पण माझ्या बाबतीत असं होतं की माझ्या लग्नाआधीची लाईफ आणि लग्नानंतरची लाईफ ही टोटली डिफरंट होती. ज्यांनी कोणी या गोष्टी जवळून बघितल्या आहे त्यांना सगळ्यांना या गोष्टी समजत असतील की मी नक्की काय बोलते आहे. आणि मी हे सगळं बोलताना सुद्धा मी काय फील करते हे काही लोक समजून घेऊ शकता. म्हणजे ज्यांनी मला जवळून बघितलं आहे ते लोक हे सगळं समजून घेऊ शकतात. पण हे सगळं आज बोलून दाखवण्याचं कारण असं की मी काल व्हॉट्सअप स्क्रोल करत असताना माझ्या मैत्रिणीचं एक स्टेटस बघितलं, ज्याच्यामध्ये असं होतं की महाराष्ट्र शासनाने एक नवीन नियम केला आहे, ज्यामध्ये असं आहे की आपण नर्सिंग स्टाफला आता नर्सिंग ऑफिसर म्हणू. ॲक्च्युली ही खूप प्राऊड फील होण्यासारखी गोष्ट आहे आणि मला पण या गोष्टीबद्दल खूप प्राऊड फील होतं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.